गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण जे युनिट्स बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपण मागच्या लेक्चरला सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी हा पॉईंट बघितला होता. परत एकदा मी 5 मिनिटात तो रिवाइज करतो, म्हणजे आज तुम्हाला सरफेस टेन्शन एक्झॅक्ट काय ते समजेल. ओके, बघा लास्ट लेक्चरला आपण ही जी डायग्राम आहे तो फ्रंट व्ह्यू आहे. ओके, हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. मॉलिक्यूल 3 मॉलिक्यूल कन्सिडर केले ते मॉलिक्यूल ए. ओके, तो कम्प्लिटली किंवा डीप इनसाइड द लिक्विड होता आणि त्यांच्यावरती नेट त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जेवढे मॉलिक्यूल्स येणार आहेत त्या मॉलिक्यूल एच्या त्यांच्यावरती जो नेट बॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्स होता 0 होता. ओके, त्यामुळे तो मॉलिक्यूल फ्री आहे. नंतर मॉलिक्यूल बी जो होता तो जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मॉलिक्यूल बी कुठे होता? जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, आणि त्याच्यावरती पण नेट अनबॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्स तो कुठे होता? डाऊनवर्ड्स, खालच्या बाजूला होता. ओके, नंतर मॉलिक्यूल सी जो होता तो ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. ओके, त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हाफ कुठे होता? अप्पर पार्ट ऑफ द लिक्विड सरफेस, आणि हाफ कुठे होता? इनसाइड द लिक्विड. आणि त्याच्यावरती जो डाऊनवर्ड पुल होता तो कुठे होता? मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल होता इनसाइड द लिक्विड्स. म्हणजे ॲज कम्पेअर टू मॉलिक्यूल बी अँड ॲज कम्पेअर टू मॉलिक्यूल सी, ह्यांच्याबद्दल जो मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल कोणावरती असतो? जास्त सी वरती असतो. ओके, त्यामुळे आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं, ज्यावेळेस आपण सरफेस टेन्शन हे पॉईंट चालू केलं त्यावेळेस तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की आपण जी प्रॉपर्टी बघतोय फ्री सरफेस ऑफ लिक्विडची प्रॉपर्टी बघतोय. आतल्या प्रॉपर्टीज लिक्विडच्या वेगळ्या असणार आहेत. आपल्याला कुठली प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे तर फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा. ओके, त्यामुळं जेवढे मॉलिक्यूल फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती असणार त्यांच्यावरती काय असणार आहे? नेट मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल. ज्या मॉलिक्यूल सी नव्हे तर जेवढे मॉलिक्यूल सरफेस ऑफ लिक्विडवरती असतील त्यांच्यावरती काय असणार आहे? मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल. आणि तो कुठं असणार आहे? इनसाइड द लिक्विड. आणि द लिक्विड मध्ये असणार आहे फक्त कुठले सोडून मॉलिक्युल्स की जे मॉलिक्युल्स काय झाले टच कॉन्टॅक्ट मध्ये कुणाच्या? त्या ग्लासच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस मॉलिक्युल्स. ओके, सॉरी, हे जे ग्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, आता फ्रंट व्ह्यू मुळे तुम्हाला फक्त 2 दिसत आहेत. ऍक्च्युली कसं असणार आहे? हा जो आपला ग्लास आहे पूर्ण मॉलिक्युल्स असे टच असणार आहेत त्या ग्लासच्या. ओके, लिक्विड मॉलिक्युल्स. तर ते मॉलिक्युल्स आपण तो जो स्टडी आहे ना ॲडिटिव्ह फोर्स तिथं असणार आहे. माहिती आहे मला ॲडिटिव्ह, कारण डिफरंट सबस्टन्स आले त्याचा आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये काय करणार आहे? डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे. डोंट वरी. ओके, आता आपल्याला फक्त फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती काय असणार आहे? मॅक्झिमम डाऊनवर्ड पूल असणार आहे. आणि तो कुठं असणार आहे? इनसाइड द लिक्विड. आणि हा जो पूल आहे धिस मिनिमाइज, हा काय करणार? खाली मॉलिक्युलला खाली ओढत आहे. खालचे मॉलिक्युल्स काय करतात? ते मॉलिक्युलला वरच्या मॉलिक्युलला ओढतायत. आणि तो जो पूल असणार तो काय असणार आहे? मॅक्झिमम असणार. कुठं? जेवढे सरफेस ऑफ लिक्विडवरती असणार आहेत, जेवढे फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती मॉलिक्युल त्यांच्यावरती काय असणार? मॅक्झिमम डाऊनवर्ड फोर्स. आणि हा जो पूल काय करतो? धिस मिनिमाइज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. जेवढे फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती मॉलिक्युल आहेत त्यांचा जो तो काय करतो? मिनिमाइज करतो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, त्यामुळे ॲज अ रिझल्ट्स त्यामुळे मॉलिक्युलचा ट्राय कुठं असणार आहे? खाली जायला असणार आहे. तो ट्राय जो असणार आहे तो खाली जायला असणार आहे. ॲक्च्युली तुम्ही बघा, जर बिकरमध्ये जर तुम्ही वॉटर घेतलं कधी कधी तुम्हाला सरफेस असा दिसेल. ओके, किंवा असा दिसेल. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. से कॉन्क्यू. आता आपण तो बघत नाही, तो नंतर बघणार आहे. पण जे ऍक्च्युली मॉलिक्युल्स असे होते हे जरा झूम करू.
ओके. तर सोडून कोणते मॉलिक्युल्स घेतले. हा मॉलिक्युल खाली येत नाही, हा मॉलिक्युल येत नाही. जिथं ग्लासशी कॉन्टॅक्ट झालेला आहे तिथला त्याला फ्री सरफेस म्हणायचा. तो फ्री सरफेस ऑफ मॉलिक्युल म्हणता येणार कारण तो ग्लासशी कॉन्टॅक्ट. इथले मॉलिक्युल्स फ्री सरफेसवरचे मॉलिक्युल कुठं इथं बघा त्यांचा कशाशी कॉन्टॅक्ट नाही. ते आपण नंतर बघणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा पॉईंट आहे तो आपण तो डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे. फक्त लक्षात ठेवा जे मॉलिक्युल्स होते का तो मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल होतो आणि ते मॉलिक्युल्सचा ट्राय कोड असणार आहे इनसाइड द लिक्विड. खाली येतात ते मॉलिक्युल्स आपल्याला दिसत सुद्धा नाही. येते लक्षात. आणि त्यामुळे दिस मिनिमाइज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म बिहेव्स. जी सरफेस फिल्म रिमेन्स कशी राहते अंडर ए टेन्शन. खाली आल्यामुळे काय ती ताणल्यागत राहते, अंडर ए टेन्शन राहते. ओके. आणि द सरफेस फिल्म ऑफ लिक्विड्स कशी राहते इट्स लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. अशी ताणल्यागत राहते. जास्त मॉलिक्युल खाली येतात त्या सरफेस फिल्म करते अशी ताणल्यागत होते. लाईक हिअर तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट. इट्स लाईक अशी एकदम सरफेस फिल्म अशी स्ट्रेच्ड राहते. सरफेस फिल्म एकदम अशी ताणल्यागत. तसा दिसतोय का ताणलेला हा सरफेस. इट्स लाईक स्ट्रेच्ड. हा बघ तसा मी ताणलेला हा रबर. तशी ही जी सरफेस फिल्म कशी राहते एकदम स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. आणि दिस इज कॉल्ड त्याला आपण करणार आहे सरफेस टेन्शन. म्हणजे ज्यावेळेस सरफेस टेन्शन त्या सरफेस ऑफ लिक्विडला असतं त्यावेळेस तिथला जे मॉलिक्युल्स खाली येतात त्यामुळे तिथला जो मॉलिक्युल्सचा एरिया का तो मिनिमाइज होतो, कमी होतो. असा होतो. सरफेस फिल्म एकदम स्ट्रेच्ड होते, ताणल्यागत होते. एरिया ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड का तो मिनिमाइज होतो. त्यालाच आपण करणार आहे सरफेस टेन्शन. व्यवस्थित लक्षात ठेवा. परत एकदा बघा मी रिपीट करतोय. आपण प्रिव्हियस लेक्चरलाही बघितलं होतं. जेव्हा जेवढे फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती खालचे जे मॉलिक्युल्स काय करतात नेट अनबॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्स काय करतो मॅक्झिमम तिथं असतो. सी जो मॉलिक्युल त्याच्या नव्हे तर जेवढे सरफेस ऑफ लिक्विडवरती हे जे सगळे मॉलिक्युल्स आहेत फक्त जिथं ग्लासशी कॉन्टॅक्ट झाले ते सोडून त्याचा आपण नंतर स्टडी करणार. मी वारंवार सांगतोय जेवढे सरफेस ऑफ लिक्विड मॉलिक्युल हे सगळे सरफेस त्यांच्यावरती काय असं नेट मॅक्झिमम डाऊन होतो. तर ते सरफेस फिल्म श्रिंक म्हणजे एक प्रकारे आकसल्यागत होते. आकसते म्हणजे पूर्ण असं आकसत नाही. लक्षात. इट्स लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. अशी ताणले होते. म्हणजे ज्यावेळेस ते मॉलिक्युल डाऊनवर्ड पूल व्हायला बघतात येते लक्षात. त्यामुळे हा जो पूल काय करतो दिस मिनिमाइज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म. ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म कशी राहते सरफेस फिल्म जी कशी राहते रिमेन्स कशी राहते अंडर ए टेन्शन. ताणल्यागत राहते येते लक्षात. आणि द सरफेस फिल्म ऑफ ए लिक्विड्स कशी बिहेव करते लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. दिस इज नोन ॲज त्याला आपण करणार आहे सरफेस टेन्शन. ज्यावेळेस सरफेस टेन्शन असतं त्यावेळेस तिथले जे मॉलिक्युल्स खाली आलं तिथला जो एरिया सरफेस ऑफ एरिया का तो मिनिमाइज होतो. तिथला फ्री सरफेस ऑफ एरिया का तो मिनिमाइज होतो. त्याला सुद्धा आपण करणार आहे सरफेस टेन्शन. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स खाली येतात त्यावेळेस सरफेस फिल्म हे होते आकसते एक प्रकारे अंडर ए टेन्शन. ओके. आणि फोर्स ड्यू टू हा जो फोर्स लागतो स्ट्रेचिंग फोर्स म्हणजे ऑल मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड एक्सपिरियन्स स्ट्रेचिंग फोर्स. म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स ह्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती आहेत त्यांच्यावरती जो फोर्स असणार तो कसा असतो एक्सपिरियन्स ऑल मॉलिक्युलवरती कोणता फोर्स एक्सपिरियन्स होतो स्ट्रेचिंग असा ताणल्यागत फोर्स होतो. येते लक्षात. फ्री सरफेसचं मी सांगतो तुम्ही खाली येऊ नका पाण्यात उतरूच नका. आपल्याला तुम्ही सांगितलंय वरच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचं आहे गुणधर्माचा फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा स्टडी करायचा आहे. आतमध्ये तो काही गरज नाही आपल्याला सांगतोय. ओके. मग समजा आपण जर इथे एक इमॅजिनरी लाईन जर ड्रॉ केली अशी PQ म्हणून इमॅजिनरी लाईन म्हणतोय मी. तर हा जो स्ट्रेचिंग ऑल मॉलिक्युल जेवढे मॉलिक्युल्स आहेत हे सगळे जे दिसत आहेत ते जे मॉलिक्युल्स आहेत ओके ऑल मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हा जो फ्री सरफेस टॉप व्ह्यू आहे वरून बघितल्यावर तुम्हाला असं दिसणार आहे. हा फ्रंट व्ह्यू. ओके. समजा माझ्याकडे असा एक ग्लास आहे आणि तुम्ही जर बघितला हा
फ्रंट व्ह्यू दिसतोय. पण मी वरून बघितलं जसं विहिरीत आपण वरून बघतो तो टॉप व्ह्यू झाला. ओके. तर हे जे ऑल मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड एक्सपिरियन्स त्यांच्यावरती काय, जेवढे मॉलिक्युल्स सरफेसवरती फ्री सरफेस ऑफ लिक्विड त्यांच्यावरती काय एक्सपिरियन्स होतो, काय स्ट्रेचिंग फोर्स असा ताणल्यागत येते लक्षात, तिकडून ओढल्यागत. तर एरिया मिनिमाइज होतो. आणि समजा एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ काढली, हा फ्री सरफेस आहे, आणि त्याला जर आपण हा असा फोर्स आहे, एक लाईन जर ड्रॉ केली आपण इमेजिनरी, तर तो फोर्स असा असतो. इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट होतो. जेवढा इकडे फोर्स आहे तेवढ्याच मॅग्नेट्यूडचा इकडे फोर्स असणार. स्ट्रेचिंग फोर्स त्या सगळ्या मॉलिक्युलवरती ऍक्ट होतो, अशी ओढत असते. येते लक्षात. हा जर फोर्स आपण 0 केला, समजा सपोज म्हणतोय मी, हा जो फोर्स आहे 0.01 न्यूटन आहे, आणि इकडे पण किती 0.01 न्यूटन. हे सपोज्ड व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. सपोज्ड व्हॅल्यू मी परत एकदा सांगतो, पर युनिट लेंथ वरती. तर हा जर फोर्स मी 0 केला म्हणजे हा फोर्स काय झाला, व्हॅनिश. फोर्स कुठं वाढला, आता इकडं वाढला, इकडं वाढणार आहे तो फोर्स. तुम्हाला एक मी साधं एक ऍक्टिव्हिटी दाखवतो किंवा एक्सपेरिमेंट बघा. काय करणार आहे, असा एक लूप घेणार आहे, हा एक थ्रेड घेणार आहे, असा थ्रेड दोरा, आणि तो स्वेप फिल्म मध्ये बुडवणार, अशी फ्रेम तयार होईल. हा काय असणार आहे, फ्री सरफेस ऑफ सोल्युशन, फ्री सरफेस ऑफ लिक्विड असणार आहे. आणि त्याच्यावरती ही जी वायर आहे, दोर आहे, त्याच्यावरती फोर्स इकडे असणार आहे आणि इकडे पण असणार आहे. असा ओढलेला आहे, तर दोरा जो आहे त्याच्यावरती इकडे आणि इकडे. आणि हा जर फोर्स मी जर काढला, तर फोर्स हा जो दोरा आहे तो कुठे येणार, इकडे येणार. ह्या पोझिशनला तो असा होता. ओके, तुम्हाला दाखवतो बघा. असा एक दिसतोय, नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा. असे एक फ्रेम घेतलेले सोप सोल्युशन बघा व्यवस्थित. थोडासा इकडे झाला, परत व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही. एक मी ब्रेक करतोय, इकडे गेला, इकडचा ब्रेक केला, इकडे जाईल. परत एकदा व्यवस्थित जिथला मी करतोय ऍक्च्युअली त्या थ्रेड वरती, म्हणजे इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे, इक्वल अँड अपोजिट. ओके, स्ट्रेचिंग फोर्स आहे, आणि तो जरी केला तर इकडे जातो. आणि हा जो आहे तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. हा काय, फ्री सरफेस ऑफ लिक्विड्स. क्लिअर दिसलं. लास्ट क्लिअर. आणि हा जो दाखवलाय तो काय असणार आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. एक इकडं फोर्स लागलेला आहे, एक इकडं फोर्स लागलेला आहे. एक आपण मॅनेज केला की फोर्स कुठं राहणार आहे, जास्त तिकडे राहणार आहे, त्यामुळे तिकडे जातोय. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड जो आहे तो कसा राहतो, अंडर टेन्शन. इट्स लाईक इलॅस्टिक मेम्ब्रेन, स्ट्रेच्ड. जेवढे मॉलिक्यूल कशावरती आहेत, फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती आहेत. जेवढे मॉलिक्यूल फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती आहेत, बरोबर एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स करतात, स्ट्रेचिंग फोर्स, असा ताणलेला फोर्स. तर तिथला एरिया का तो मिनिमाइज होतो. त्यालाच आपण काय म्हणतो सरफेस टेन्शन. किंवा अशी जर एक आपण इमॅजिनरी लाईन जर ड्रॉ केली त्या फ्री सरफेस वरती, ती इमॅजिनरी लाईन म्हणतोय मी, तो थ्रेड म्हणजेच ती लाईन होती. आणि फोर्स सगळ्या मॉलिक्युलवरती असा आहे, इक्वल अँड कसा आहे तो अपोजिट. मॅग्नेट्यूडली इक्वल आहे, डायरेक्शनली तो अपोजिट आहे. जेवढा फोर्स इकडे तेवढाच इकडे. ओके, आणि तो फोर्स कसा आहे तो राईट अँगल परपेंडिक्युलर आहे. ओके, आणि एक फोर्स हा जर रिमूव्ह केला तर इकडे तो थ्रेड जातोय. आता आपण बघितलेलं आहे. मग हे जे आहे तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड अंडर टेन्शन, स्ट्रेचिंग फोर्स, त्याला आपण करतोय सरफेस टेन्शन्स. मग त्याची डेफिनेशन काय लक्षात, सरफेस टेन्शन म्हणजे काय, इट्स लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन
आणि हा सरफेस टेन्शन कशामुळे येतं तर जेवढे फ्री सरफेस ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती खालचे मॉलिक्युल्स काय करतात, नेट अनबॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्स काय करतात, डाऊनवर्ड, म्हणजे जेवढे सरफेस वरती मॉलिक्युल ते कुठं बोलवतात, इनसाइड लिक्विड, थोडेसे स्लाइटली खाली येतात. तर दिस मिनिमाइज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल, तिथले टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल मिनिमाइज म्हणजे असे येतात. त्यामुळे शेप थोडासा असा दिसतो आपल्याला. कधी कधी बघा लिक्विड तुम्हाला असं दिसेल, कधी कधी म्हणण्यापेक्षा ऑलवेज. ओके. आणि फक्त कुठले ग्लासची जिथं कॉन्टॅक्ट झालेलं आहे ते सोडू ना. ओके. म्हणजे ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म रिमेन्स कशी राहते, टेन्शन. जी सरफेस फिल्म आहे फ्री सरफेस ती कशी राहते, टेन्शनमध्ये राहते. द फ्री सरफेस ऑफ लिक्विड कशी बिहेव करते, इट्स लाईक स्ट्रेचड इलॅस्टिक मेम्ब्रेन, अशी ताणली. दिस इज नोन एज, त्याला आपण करणार आहे सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन अजून एक तुम्हाला सांगतो, जेवढे मॉलिक्युल्स आहेत ऑल मॉलिक्युल्स, मी परत रिपीट करतोय लास्ट टाइम्स वारंवार, ऑल मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, जेवढे मॉलिक्युल कशावरती फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती त्यांच्यावरती काय एक्सपिरियन्स होतो, काय एक्सपिरियन्स होतो, स्ट्रेचिंग फोर्स. ओके. आणि तो जो स्ट्रेचिंग फोर्स आहे तो कसा असतो, इक्वल अँड अपोजिट. त्याच फोर्सला आपण काढले, त्याच फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. ओके. आणि तो जो फोर्स असतो, फोर्स ड्यू टू सरफेस काय असतो, टँजेन्शियल. म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन कसा एक्ट होतो, टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विडला तो कसा असतो, टँजेन्शियल. टँजेन्शियल समजते असा. म्हणजे हा जर फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल हा, तर फोर्स कसा असणार आहे, टँजेन्शियल. एक फोर्स इकडं, एक फोर्स इकडं. स्ट्रेचिंग फोर्स. एरिया का तो मिनिमाइज होतो, लक्षात ठेवा, एरिया मिनिमाइज होतो. ओके. मग आपली डेफिनेशन काय कशी होणार आहे बघा. द सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनला टी नोटेशन वापरलं हे लेटर. ओके. टेन्शन अजिबात घेऊ नका, इझी पॉईंट आहे. तुम्हाला काय त्याचे युजेस सांगणार ते आपल्याला सिलेबसमध्ये नाही, आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे तुम्हाला अजून समजायला काय जाईल, सोपं जाईल. ओके. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स. हा जो टँजेन्शियल फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग कसा ॲक्ट होतोय, पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ 1 सेंटीमीटर घ्या 1 मीटर येईल. टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. आणि तो टँजेन्शियल फोर्स कुठे, ऑन द बोथ द साइड्स, दोन्ही साइडला आहे. बरोबर आहे. ऑफ अँड इमेजनरी, कसली लाईन आहे, इमेजनरी लाईन ड्रॉन. कुठं ड्रॉन केलेली, ऑन द, हा काय फ्री सरफेस ऑफ लिक्विड, इज कॉल, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. हे सरफेस टेन्शन म्हणजे काय, जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, जेवढे मॉलिक्युल्स आहेत ऑन द सरफेस ऑफ लिक्विडवरती त्याच्यावरती एक्सपिरियन्स स्ट्रेचिंग फोर्स. आणि तो जो फोर्स कसा असतो, टँजेन्शियली असतो. टँजेन्शियली हा वरून बघितलं तर तो फोर्स असा असतो, सरफेसला पॅरलल, फ्री सरफेसला तो कसा असा. ओके. आणि द टँजेन्शियल फोर्स कसा ऍक्ट होते, पर युनिट लेंथ. ओके. आणि कसा ऍक्ट होते, ऑन द बोथ द साइड्स, त्या फ्री ऑन द बोथ साइड्स अँड इमेजनरी ऑफ अँड इमेज लाईन ड्रॉन. आणि कुठं ड्रॉन केलेले, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, त्यालाच आपण करणार आहे सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. ओके. आता जे युनिट काय बघा, युनिट फोर्स कशात मोजतो आपण, फोर्स न्यूटन. ओके. आणि लेंथ कशामध्ये मेजर करतो, मीटर. ओके. हे त्याचं काय युनिट आहे. त्याचे डायमेन्शन्स काय असतील बघा, डायमेन्शन्स काय आहेत, डायमेन्शन्स किंवा त्याचं सीजीएस युनिट पण डाइन पर सेंटीमीटर. यस युनिट न्यूटन पर मीटर. सीजीएस युनिट काय असणार आहे, डाइन पर सेंटीमीटर. ते डायमेन्शन्स काढायचे असतील ना, डायमेन्शन्स तुम्ही शिकलेला आहे, तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन्स माहिती पाहिजे. फोर्स म्हणजे काय असतो, मास इंटू ॲक्सलरेशन्स. m1 ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम पर मिनिट. ओके. म्हणजे फोर्सचे काय असतात, m1 l1 t मायनस t. हे फोर्सचे m1 l1 t मायनस t.
आणि लेनची काय असणार आहे N1 हे जातील आणि डायमेन्शन्स काय येतील M1 L0 T-2 ओके हे त्याचे काय असणार आहेत डायमेन्शन्स असणार आहेत बघा समजले डायमेन्शन्स एवढं आपल्याला एक्झामला डेफिनेशन दिलेली फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन म्हणजे काय सॉरी सरफेस टेन्शन म्हणजे काय डेफिनेशन एस युनिट सीजीएस युनिट्स क्लिअर आता सरफेस टेन्शन सगळ्यात जास्त कोणाला असतं ते मी सांगतो सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन मर्क्युरी नंतर वॉटर मर्क्युरीचं जे सरफेस टेन्शन आहे साधारण 432 पॉइंट त्या व्हॅल्यू लक्षात सरफेस टेन्शन मर्क्युरीचं सरफेस 432 पॉइंट समथिंग आहे डाइन पर सेंटीमीटर वॉटरचं 72 डाइन पर सेंटीमीटर 72 पॉइंट समथिंग आहे 432 का काहीतरी एक्झॅक्ट मी सांगतो तुम्हाला नंतर सोप सोल्युशन म्हणजे एखादं सोप सोल्युशन म्हणजे आपल्याला माहिती निरमा वगैरे पाणी केलं निरमा माहिती टाईड आहे आपल्याकडे भरपूर आहेत ते पण आपण त्याकडे सोप सोल्युशन्स ओके एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो 435 आहे सॉरी हे किती 435 पॉइंट हे फिगर्स नंबर्स काय एवढे महत्वाचे नाहीत फक्त 35 पॉइंट आणि हे जे आहे 72.7 हे सोप सोल्युशन आहे सोप सोल्युशनचं 25 ओके म्हणजे सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणाचं आहे 435 तुम्ही जर मर्क्युरी जर घेतला असा ग्लासवरती जर टाकला तर असे त्याची नंबर ऑफ ड्रॉपलेट्स होती एरिया खूप कमी होणार त्याचा टेंडन्सीज आहे सरफेस टेन्शन काय टू मिनिमाइज द सरफेस एरिया त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो वॉटरचं 72.7 आहे म्हणजे मर्क्युरी नंतर त्याचं आहे आणि सोपचं खूप कमी आहे लक्षात सोप सोल्युशन पाण्यात आपण डिटर्जंट ॲड करत आहे बाजारात बरोबर आहे निरमा आहे टाईड आहे रिन आहे एनी ओके हे लक्षात ठेवा व्हॅल्यू आपल्याला ह्याची काही गरज नाही पण सगळ्यात जास्त काय मर्क्युरीला आहे नंतर वॉटर्सला आहे ओके तुम्हाला काही डे टू डे लाईफ मधल्या काही गोष्टी सांगतो बघा आता जे शिकलोय ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा सरफेस टेन्शनचं काही हे बघा आता ह्या सरफेस टेन्शनमुळे काय होतं ते बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे नीडल माहिती आहे तुम्हाला नीडल कशाची म्हणते मेटल्स ओके मेटल आणि वॉटर्स ह्याची डेन्सिटी कोणाची जास्त आहे नीडल म्हणजे मेटलची त्यामुळे मेटल जर वॉटरवरती ठेवलं तर ते सिंक खाली जाईल ओके डेन्सिटी जास्त असल्यामुळे परंतु आपण जर नीडल जर व्यवस्थित ठेवली त्या सरफेस ऑफ वॉटरवरती तर नीडल सिंक होत नाही आत जात नाही ती फ्लोट होते ही कशामुळे फ्लोट होते ड्यू टू द सरफेस टेन्शन हा प्रयोग तुम्ही करून बघा ओके ट्राय करा नाही जमलं तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सांगेन कशी मी इथं दाखवलं असता ॲक्च्युली मी एक्सपेरिमेंट केलेले आहेत पण इथं दाखवणं इम्पॉसिबल आहे ओके वेळ मिळाला तर मी ते दाखवेन तुम्हाला तर नीडल जी आहे ती जर तुम्ही जर ठेवली नीडल हा फ्रंट व्ह्यू आहे त्यामुळे तुम्हाला जी नीडल जी दिसणार आहे ती फक्त समोरची बाजू अशी दिसणार आहे समोरची ओके फ्रंट व्ह्यू आहे आणि जर टॉप व्ह्यू जर बघितला तर तुम्हाला ते अशी दिसणार किंवा अशी दिसते टॉप व्ह्यूने जर बघितलं आणि फ्रंट व्ह्यूने बघितलं अशी दिसेल म्हणजे नीडल फ्लोट ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड जरी डेन्सिटी जर जास्त असेल पाण्यापेक्षा तर ती काय फ्लोट होते ड्यू टू द सरफेस टेन्शन का तर नीडलचे जे वेट आहे
वेट कुठं असणार आहे, म्हणजे हे जे वेट असणार आहे ते निडलचं कुठं असणार आहे, डाऊनलोड असणार आहे. आणि त्याच्या वेटला बघा, वेटला कोण बॅलन्स करणार आहे, स्ट्रेचिंग फोर्स म्हणजे काय असतो, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. थोडीशी खाली जाणार आहे, सरफेस टेन्शन कसं असतं, ह्या बाजूला असतं आपला. हा जर असं जर पाणी असेल, सरफेस टेन्शन असं असतं, म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. आणि ती थोडीशी खाली वॉटर असेल तर सरफेस टेन्शन असं लागणार आहे. जे निडलचे जे वेट आहे त्याला कोण बॅलन्स करणार आहे, तर फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन तुकडा असणार व्हर्टिकली अपवर्ड्स, म्हणजे असं असणार. तर सगळ्या बाजूने लागणार आहे अशाच. जे निडल सिंक का होत नाही, जरी फ्लोट का होते, तर तो कारण इट्स लाईक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन, सरफेस टेन्शन. आणि त्याच्या वेटला कोण बॅलन्स करतं, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. कारण हा जो फ्री सरफेस सॉलिड कसा असतो, इट्स लाईक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. त्यामुळे त्याच्यावरती जे इन्सेक्ट आहेत किंवा वॉटर स्पायडर इझिली करतात इकडे तिकडे फिरतात ते. आणि त्यांच्या वेटला कोण बॅलन्स करतं, ते इन्सेक्ट जर असेल, वॉटर स्पायडर असेल, तर त्यांच्या वेटला कोण बॅलन्स करतं, तर सरफेस टेन्शन काय करतं, बॅलन्स करतं. ओके. किंवा अजून तुम्हाला एक सांगतो, मॉस्किटोज माहिती आहे तुम्हाला, मॉस्किटोज म्हणजे डास. मग आता पावसाळा चालू आहे, रेनी सीझन चालू आहे, आणि रेनी सीझनला बघा, रेनी सीझन मध्ये काय होतं, रेनी सीझन असलं तरी आता मला घाम येतोय, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. एनिवे, रेनी सीझनला बघा असे तुमच्या घराशेजारी डबके वगैरे दिसतात. ओके. लहान लहान डबके असतात. आणि जे प्रोडक्शन आहे डासांचं, मॉस्किटोजचं, ते कुठं असतं, पाण्यामध्ये खराब जे आहे तिथं. आणि जे मॉस्किटोज एग्ज आहेत, ते मॉस्किटोज एग जे डास जे अंडी घालतात ते कुठं घालतात, वॉटरवरती. आपल्याला माहिती आहे डेंग्यूचे डास वगैरे आपल्याला सांगतात पाणी बदलत जावं वगैरे, ते खरं आहे. कारण जे मॉस्किटोज एग्ज आहेत ते पाण्यावरती अंडी घालतात. म्हणजेच पाण्यावरती म्हणजे कसं असतं, हे जे मॉस्किटोज एग्ज आहेत खूप असतात, प्रचंड असतात. Mosquitoes eggs easily float on the free surface of liquid because surface tension, इतकं सरफेस टेन्शन, वॉटरचं सरफेस टेन्शन माहितले 72.7 आहे. आणि इट्स लाईक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन, त्यामुळे ते इझिली काय होतात, फ्लोट होतात. मग त्यासाठी तुम्हाला बघा गावात भिंतीवरती स्लोगन लिहिलं, गप्पी मासे पाळा. जर मासे असतील तर ते काय करतात, मॉस्किटोज एक काय गावात खातात, त्यानंतर त्यांचं प्रोडक्शन स्टॉप होतं. किंवा दुसरा एक पर्याय, तुमच्या शेजारी जेवढे डबके असतील बघा, तिथं काय करायचं, ऑइल किंवा केरोसिन टाकायचं. ऑइल, आता ऑइल आल्यानंतर काय बघा, हे फ्लोट का होतं समजलं ना, ड्यू टू द सरफेस टेन्शन. पाण्याला सरफेस टेन्शन आहे आणि असं ताणलं येते, त्यामुळे ते आरामात फ्लोट होतात, तरंगतात. आणि जर आपण रॉकेट टाकलं, केरोसिन जर टाकलं किंवा ऑइल टाकलं, आता ऑइल टाकल्यामुळे काय होतं आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं होतं, हे वॉटर आहे, आणि जर ऑइल जर टाकलं तर मला सांगा, हे ऑइलचा ड्रॉप आहे किंवा ऑइलचे असे ड्रॉप्स टाकले आपण, ऑइल आणि वॉटर ह्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे, ॲडझिव्ह फोर्स. ओके. आणि ऑइल मधले मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कोझिव्ह फोर्स. ओके. मग तो जो कोझिव्ह फोर्स आहे बिटवीन ऑइल मॉलिक्युल्स इज काय असणार आहे, स्मॉलर दॅन द ॲडझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स आणि ऑइल मॉलिक्युल्स. जिथं जो कोझिव्ह फोर्स असणार आहे ह्या ऑइल मॉलिक्युल्स मधला, तो काय असतो, कमी असतो ॲज कम्पेअर टू ॲडझिव्ह फोर्स. कशामध्ये ॲडझिव्ह असणार आहे, वॉटर मॉलिक्युल आणि कोझिव्ह. त्यामुळे फोर्स जास्त लागतो, त्यामुळे हे जे सगळीकडे स्प्रेड होतं. ओके. हे ऑइल सगळीकडे स्प्रेड होतं, सगळीकडे स्प्रेड झाल्यामुळे काय होणार आहे,
सरफेस टेन्शन करतं डिक्रीज. सरफेस टेन्शन डिक्रीज झालं की एरिया सुद्धा काय तो वाढतो आणि एरिया वाढला की मॉस्किटोज एक्सपोर्ट जातात, खाली जातात आणि त्यांचं प्रोडक्शन स्टॉप्स. हे समजलं बाबा. ऑइल टाकल्यामुळं काय होतं, आपण मागच्या लेक्चरला पण बघितले कोल्ड ॲडिटिव्ह फोर्समुळे ते लिक्विड काय सगळीकडे स्प्रेड होतं. ओके, सगळीकडे स्प्रेड झाल्यामुळे अगोदर फक्त वॉटर होतं. एअर मॉलिक्युल्स ॲडिटिव्ह फोर्स एक्झर्ट करत नव्हते. तर सगळ्यात जास्त त्या सरफेस ऑफ मॉलिक्युलवरती फोर्स कोणता होता, मॅक्झिमम का होता डाऊनवर्ड. वर कोणच नाही त्याला अपोज करायला, तर मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल इथं होता. वरच्या मॉलिक्युल फ्री सरफेस मॉलिक्युलवरती त्या सरफेस फिल्मवरती एक स्ट्रेच्ड. जर आपण ऑइल टाकलं, ऑइल आल्यामुळे तिथं दुसरे मॉलिक्युल आले, तेव्हा डिफरंट सरफेस आला, तेव्हा तिथं काय झालं ॲडिटिव्ह फोर्स. तर तिथं ॲडिटिव्ह फोर्स, ऑइलचे मॉलिक्युल्स पाण्याचे मॉलिक्युल, त्यामुळे तिथं ॲडिटिव्ह फोर्स काय होतो, ग्रेटर दॅन राहतो आणि त्यामुळे सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. सरफेस टेन्शन डिक्रीज झालं की एरिया सुद्धा काय होतो, काय होणार आहे, एरिया वाढणार आहे, कमी. सरफेस टेन्शन कमी, सरफेस टेन्शन जेवढं जास्त तेवढं एरिया काय होणार आहे, होणार आहे. म्हणजे एरिया हे होतं, वाढतो. सरफेस टेन्शन डिक्रीज झालं आणि त्यामुळे मॉस्किटोज एक्सपोर्ट जातात, खाली जातात, त्यांचं प्रोडक्शन स्टॉप्स होतं. किंवा अजून एक तुम्हाला उदाहरण देतो की आपल्याला नाही आहे, पण तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती सांगतोय की तुम्हाला माहिती असावं. ओके, पावभाजी खाल्ली, पावभाजी टेस्टी कधी लागते, गार चांगली लागते की गरम? लगेच सांगू ना तुमच्या मम्मीला किंवा तुमच्या ताईला की आज पावभाजी बनव. सगळ्यांना जिभेला पाणी सुटलं असेल. अजिबात बाहेर जाऊ नका, बाहेर गेला तर कोरोना आहे. ओके, घरीच राहा. तर पावभाजी टेस्टी कधी लागते, तर ती गरम झाल्यानंतर. गार पावभाजी खाऊन बघा, टेस्ट लागणार नाही. का? ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. ज्यावेळेस आपण गरम करतो त्यावेळेस सरफेस टेन्शन करतं, डिक्रीज होतं आणि सरफेस टेन्शन डिक्रीज झालं, ते जे त्या जे मिक्सचर आहे त्या भाजीचं ते सगळीकडे काय होतं, स्प्रेड होतं, एरिया वाढतो आणि आपल्या टंगला काय ते टेस्ट येते. आणि ह्याची काय आपल्याला गरज नाही, त्याचा एवढा विचार करू नका. असे काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत. किंवा जे डर्टी क्लॉथ आहेत, डर्टी क्लॉथ जर क्लीन करायचे झाले नुसत्या पाण्याने निघणार नाहीत, कारण पाण्याला सरफेस टेन्शन काय असतं, जास्त असतं. एखादं पाणी हे बकेट आहे आणि त्यात जर तुम्ही डर्टी क्लॉथ जर क्लीन केले तर साध्या पाण्याने होणार नाहीत. मग त्याचे डिटर्जंट ॲड केलं की आताच आपण बघितले सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन किती आहे, आय थिंक 20च्या आसपास आहे. साध्या पाण्याचं किती, 72 आहे. म्हणजे सरफेस टेन्शन का तर डिक्रीज होतं आणि एरिया का तो वाढतो. त्याला लिक्विड का तो सगळीकडे स्प्रेड होतो, सगळीकडे जाते. जिथं डर्टी क्लॉथ आहे तिथं पण जातं आणि ते होतं क्लीन होतं. म्हणजे फरशी पुसतो आपण, फरशीवरती जर एक बादली जर पाणी ओतलं तर फरशीवरती सगळीकडे पाणी स्प्रेड होत नाही, ड्यू टू द सरफेस टेन्शन. कारण सरफेस टेन्शनचे असल्यामुळे एरिया काय करतं, ते मिनिमाइज करतं आणि लिक्विड करतं, सगळीकडे स्प्रेड होत नाही. पण त्यात जर फिनॉल टाकलं तर फिनॉल काय करतं, सरफेस टेन्शन रिड्यूस करतं आणि सरफेस टेन्शन रिड्यूस झालं की एरिया गातो वाढतो आणि फरशी का ते क्लीन होते. ओके, असे काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ह्या वर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहेत, हे तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी सांगितलं, भरपूर आहेत. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, फॉर्म्युला, युनिट. फक्त सरफेस टेन्शन म्हणजे काय लक्षात की जेवढे मॉलिक्युल्स आहेत, परत एकदा सांगतो, फ्री सरफेसवरती त्यांच्यावरती मॅक्झिमम डाऊनवर्ड पुल असतो, त्यामुळे मॉलिक्युलचा ट्राय कुठं असतो, खाली जाण्याचा. त्या सरफेस फिल्म कशा राहतात, इट्स लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. ऑल मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसे राहतात, एक्सपिरियन्स ए स्ट्रेचिंग फोर्स. आणि तो जो फोर्स असतो कसा असतो, टँजेन्शियल असतो टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्याला आपण करणार आहे सरफेस टेन्शन मानणार आहे. आणि सरफेस टेन्शन तिथला एरिया काय तो मिनिमम होतो, त्यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. ओके, टू मिनिमाइज द सरफेस एरिया. आपण पुढच्या लेक्चरला सरफेस एनर्जी हा पॉईंट बघणार आहे, त्यावेळेस पण तुम्हाला परत एकदा रिपीट करतो. थँक्यू.